मी संकल्प फाउंडेशनच्या वतीने आपल्या सर्वांचे पुनश्च एकदा स्वागत करते. आजच्या या संवाद सारथी व्याख्यानमालेला सुरुवात करण्यापूर्वी आमच्या एनजीओ विषयी एक थोडक्यात माहिती सांगतो. गेले 13 वर्ष झाले आमचं एनजीओ संकल्प फाउंडेशन या नावाने भारतातल्या विविध भागात ऑनलाईन आणि ऑफलाईन अशा दोन्ही माध्यमातून काम करत आहे. आमचं एनजीओ गेल्या 13 वर्षात महात्मा गांधीजींचं खेड्याकडे चला आणि स्वामी विवेकानंद आणि रामकृष्ण परमहंस यांचं शिव भावे जीवसेवा या तत्वाने आमचं एनजीओ काम करत आहे. गेल्या 13 वर्षात आम्हाला जी समाजाची सेवा करायची संधी मिळाली विविध भागात, जसं की ग्रामीण विकास असेल, पर्यावरण, शिक्षण, आरोग्य, महिला सबलीकरण, पर्यावरण अशा विविध क्षेत्रात आम्ही कार्यरत आहोत. आणि 13 वर्षात जे काही छोटंसं कार्य केलेलं आहे त्याची एक छोटीशी व्हिडिओ क्लिप या ठिकाणी मी शेअर करतो. निर्माणों के पावन युग में हम चरित्र निर्माण न भूले, स्वार्थ साधना की आंधी में वसुधा का कल्याण न भूले। माना अगम गाध सिंधु है, संघर्षों का पार नहीं है, किंतु डूबना मझधारों में साहस को स्वीकार नहीं है। जटिल समस्या सुलझाने को नूतन अनुसंधान न भूले। निर्माणों के पावन युग में हम चरित्र निर्माण न भूले, स्वार्थ साधना की आंधी में वसुधा का कल्याण न भूले। शील विनय आदर्श श्रेष्ठता तार बिना झंकार नहीं है। शिक्षा क्या स्वर साध सकेगी यदि नैतिक आधार नहीं है। कीर्ति कौमुदी की गरिमा में संस्कृति का सम्मान न भूले। निर्माणों के पावन युग में हम चरित्र निर्माण न भूले, स्वार्थ साधना की आंधी में वसुधा का कल्याण न भूले। आविष्कारों की कृतियों में यदि मानव का प्यार नहीं है, सुजनहीन विज्ञान व्यर्थ। कोरोना काळात जेव्हा आमच्या सगळ्या फिजिकल ऍक्टिव्हिटी बंद होत्या, आम्ही ऑनलाईन वेबिनार सिरीज सुरू केली. त्यात ग्रामीण विकास असेल, शेतीवर आधारित उद्योग, त्यासोबत शेतीच्या विविध पद्धती, यौगिक फार्मिंग, नॅचरल फार्मिंग, ऑर्गॅनिक फार्मिंग, मिलेट्स फार्मिंग, की त्यातनं शेतकऱ्यांना आपल्याला चांगलं त्यांच्या शेतात प्रयोग करता येईल. यासोबतच अ, त्या संपूर्ण कालावधीत टीव्हीची स्क्रीन असेल, मोबाईलची स्क्रीन असेल, कम्प्युटरची स्क्रीन असेल, खूप जास्त वापर वाढला होता. त्यावर कंट्रोल कसं करायचं म्हणून पॅरेंट्ससाठी, टीचरसाठी आणि विद्यार्थ्यांसाठी आम्ही ऑनलाईन वर्कशॉपचं आयोजन केलं. यासोबतच आपले दैवत छत्रपती शिवराय, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, भगवान गौतम बुद्ध यांच्या चरित्रावर देखील आम्ही ऑनलाईन वेबिनारचं आयोजन केलं. यासोबतच विश्वशांती असेल, अ, आरोग्य असेल, जलसुरक्षा असेल, या विविध सब्जेक्ट की जे समाजासाठी खूप आवश्यक आहे, याच्यावर देखील आम्ही ऑनलाईनच्या माध्यमातून वेबिनार्स घेतले. हे सगळं करत असताना जाणवत होतं, की आपण
काहीतरी नवीन उपक्रम की ज्याच्यात संवाद होईल सुरू करूया. खूप लोकांशी चर्चा केली. आमच्या मुख्य मार्गदर्शिका भावनाताई विसपुते यांच्या मार्गदर्शनाने 15 ऑगस्ट 2022ला आम्ही हा उपक्रम सुरू केला, संवाद सारथी नावाचा. याचा मुख्य उद्देश जे पण डिफरंटली एबल अपंग व्यक्ती आहे त्यांच्या जीवनाचा अ, प्रवास जाणून घेणं. कारण आम्ही ऑब्झर्व्ह केलं की जे पण अपंग व्यक्ती आहे त्यांच्या जीवनात रोजच खूप सारा संघर्ष असतो. मग ते जीवन जगत असताना आपल्यातील कमी ओळखून त्यावर मात कशी करतात, आपल्या जीवनाचं बॅलन्सिंग कसं करतात, ते शिक्षण घेत असताना, कुटुंबात किंवा समाजात वावरत असताना, त्यांच्या करिअरच्या ठिकाणी वावरत असताना स्वतःला ॲडजस्ट कसं करून घेतात. हे सगळं करत असताना करिअर असेल, शिक्षण असेल, ते स्वतःला सिद्ध कसं करतात. इतरांसोबत राहून कधी-कधी त्यांच्या पुढे किंवा त्यांच्या बरोबरीने ते स्वतःला सिद्ध कसं करतात, हे जाणून घेण्यासाठी आम्ही या उपक्रमाची सुरुवात केली. आज आपण 188व्या वेबिनारमध्ये आहोत. आजपर्यंत जितकेही महानुभाव येऊन गेले, आम्हाला प्रत्येकाकडून ते त्यांच्या त्यांच्या क्षेत्रात अगदी मास्टर ब्लास्टर आहेत. त्या प्रत्येकाकडून आम्हाला नवीन गोष्टी ऐकायला मिळाल्या, शिकायला मिळाल्या आणि ऑनलाईनच्या माध्यमातून इतरांपर्यंत पोहोचवण्याची मला संधी पण मिळाली. मी जास्त वेळ न घेता आपल्या आजच्या वक्त्या संगीता मॅडम यांचा परिचय करून देण्यासाठी अंजली मॅडमला विनंती करतो आणि पुनश्च एकदा सर्वांचे स्वागत करतो. अंजली मॅडम. Yes, yes. Thank you so much, Vishal sir. आपल्या या संवाद सारथीमध्ये संगीता वाघमारे मॅडम यांचं मनपूर्वक पुन्हा एकदा स्वागत करते. काही माणसं आपल्या परिस्थितीची तक्रार करत बसत नाहीत, उलट आलेल्या प्रत्येक अडचणीला संधी मानून स्वतः तयार करत असतात आणि अशाच खेळाडू आणि आत्मविश्वासू व्यक्तिमत्वाची आज आपण संवाद सारथीच्या माध्यमातून त्यांच्या जीवनासाठी जाणून घेणार आहोत. जीवन प्रवास संगीता सुखदेव वाघमारे मॅडम यांचा. शिक्षणाची ओढ, काहीतरी करून दाखवण्याची जिद्द आणि स्वतःवरचा ठाम विश्वास, 3 गोष्टींच्या जोरावर आपल्या आयुष्यात आहे. त्यांनी हे जिल्हा चांगली झाले आहे. बहुतेक त्यांचं कनेक्शन गेलं, येतील 1-2 मिनिटं. हॅलो सर, आवाज येतोय? हाँ अंजू, पहले हेलो। आवाज नहीं आ रहा था, ब्रेक हो रही थी वॉइस। ओके ओके, अभी आ रही है? हाँ अभी आ रही है। ओके ओके, आय थिंक नेटवर्क इश्यू आहे ना, त्याच्यामुळे सॉरी हा. हा तर त्यांच्या गावातून महिला सन्मान पुरस्कार प्राप्त झालेले. संगीताताईंची खरी ओळख केवळ त्यांच्या शैक्षणिक पात्रते किंवा मिळालेल्या सन्मानात नाहीये, त्यांच्या मागे आहे. अनेक अडचणींवर मात करण्याची जिद्द, सातत्याने शिकत राहण्याची तयारी आणि स्वतःच्या कमजोर असलेला त्यांचा विश्वास. दिव्यांग त्यांच्या वाटचालीतील मर्यादांना त्याच परिस्थितीत स्वतःची ताकद निर्माण आहे. शिक्षणाच्या माध्यमातून स्वतःची ओळख निर्माण करत त्यांनी आज शिक्षक म्हणून अनेक विद्यार्थ्यांच्या आयुष्याला दिशा देण्याचं सुंदर काम देखील केलं आणि आता नेट मधून PhD साठी झाली त्यांची निवड ही त्यांच्या आजवरच्या मेहनतीची आणखीन एक अभिमानास्पद पायरी आहे. त्यांच्या यशाकडे पाहताना एक गोष्ट आहे, परिस्थिती कितीही कठीण असली तर पासून कोणीही रोखू शकत नाही.
संगीताताईंचे अनुभव, त्यांचा संघर्ष, त्यांची विचारसरणी आणि यशाचा हा प्रवास निश्चितच अनेकांसाठी प्रेरणादायी ठरेल. संगीताताई, संवाद सारथी परिवारामध्ये तुमचं पुन्हा एकदा मनःपूर्वक मी स्वागत करते. आपला अनुभव, आपले विचार आणि आपल्या प्रवासातून मिळालेली प्रेरणा आम्हा सर्वांसोबत शेअर करण्यासाठी आपण आज आमच्यासोबत आहात याचा आम्हाला मनापासून आनंद आहे. आपला प्रवास अनेकांसाठी आशेचा किरण ठरो आणि त्यांना स्वतःवर विश्वास ठेवण्याची नवी उमेद मिळो. संगीता मॅडमला मी इन्व्हाइट करते. थँक्यू सो मच. धन्यवाद मॅडम. माझा आवाज येतो सर? हो, येतोय येतोय. सुरुवात करा मॅडम. खूप खूप स्वागत येस आहे. येतोय. हो. धन्यवाद सर, तुम्ही एवढ्या चांगल्या शब्दांमध्ये माझं स्वागत केलं आणि माझी ओळख करून दिली. त्याबद्दल तुमच्या सर्व टीमचं माझ्याकडून खूप खूप धन्यवाद. तर माझ्या सर्व दिव्यांग बंधू भगिनींना माझा स्नेहपूर्वक नमस्कार. माझ्या जन्मापासून ते आजपर्यंतच्या संघर्षमय जीवन प्रवासाची कहाणी सांगण्यापूर्वी मी माझ्या जन्मदात्या मातापित्यांना म्हणजेच माझ्या स्वर्गवासी आई-वडिलांना शतशः नमन करते. कारण आज मी जी काय आहे ती माझ्या आई-अण्णांच्या कृपाशीर्वादामुळेच आहे. पण सध्या ते आता माझ्यासोबत नाहीयेत. त्याचं खूप वाईट वाटते मला. तर मित्रांनो, माझा जन्म 2 मार्च 1989 चा. मी माझ्या आई-वडिलांचे 6वे अपत्य. आम्ही सर्व भावंडे मिळून 7 जण. आम्ही 6 बहिणी आणि माझा एक भाऊ म्हणजे आमचा दादा. पण इतकी मुले असूनही माझ्या आई-वडिलांनी आमच्या पालनपोषणाकडे अजिबात दुर्लक्ष केलं नाही. हे खरं तर खूप महत्त्वाची गोष्ट आहे. खरं तर माझ्या वडिलांना स्वतःची शेती नव्हती, स्वतःची नोकरी नव्हती, तरीसुद्धा पण तरीही माझी मोठी बहीण सोडली तर आम्हा सर्व भावंड आम्ही सर्वजण सुशिक्षित आहोत. त्यामध्ये आम्ही 7 भावंडांपैकी 4 जण ग्रॅज्युएट आहोत आणि एकीचं 10वी आणि एकीचं 12वी असं शिक्षण झाले. खरं तर आमच्या वडिलांचा एक व्यवसाय होता. तो बैलांच्या गळ्यातील साहित्य त्यांना म्हणजे बैलपोळ्याच्या वेळेस जे सजवलं जातं ना त्याच्यासाठीचं जे साहित्य बनवतो त्याचा आमचा छोटासा व्यवसाय होता आणि तो व्यवसाय आम्ही सर्वजण मिळून करायचो. आम्हाला आमच्या आई-वडिलांनी ते शिकवलं होतं ते कसं बनवायचं वगैरे आणि ते विकून त्याचा कच्चा माल आणून ते विकायचं आणि त्यापासून मग आलेल्या पैशातून आमचं उदरनिर्वाह व्हायचा आणि त्यातूनच वडिलांनी आमच्या सर्वांचं शिक्षण पूर्ण केलं. खरं तर आमच्या वडिलांना आणि आई-वडिलांना दोघांना पण शिक्षणाची खूप आवड होती. त्यामुळं पण त्यांच्या त्या परिस्थितीमुळं त्यांना खरं तर त्यांचं शिक्षण पूर्ण करता आलं नाही. पण तरीसुद्धा माझ्या वडिलांची जुनी 7वी पर्यंतचं शिक्षण झालं होतं आणि आईचं तिच्या माहेरच्या परिस्थितीमुळं तिचं काय शिक्षण होऊ शकलं नाही. पण तिला मुलांना शिकवण्याची खूप जिद्द होती. त्यामुळं मग तिनं तिची ती इच्छा आमच्या शिक्षणामधून तिनं ती पूर्ण करून घेतली. आम्ही 7 भावंडांपैकी 4 जण आम्ही ग्रॅज्युएट आहे. माझे अण्णा म्हणजेच माझे वडील नेहमी म्हणायचे की मी माझ्या एकाही मुलीला लग्नात हुंडा देणार नाही. पण त्याच्या उलट त्या हुंड्यासाठीचा जो पैसा आहे तो मी त्यांच्या शिक्षणासाठी वापरेन आणि त्यांना त्यांच्या पायावर उभं करेन. आणि त्यांनी तसंच केलं. आम्हा सगळ्यांना चांगलं शिक्षण दिलं. अशा परिस्थितीत सुद्धा हातावरचं पोट असून सुद्धा त्यांनी आम्हाला सर्वांना चांगलं शिक्षण दिलं आणि प्रत्येकाला आपल्या आपल्या पायावर उभं केलं आणि त्यांच्या संसारात आता त्या सक्षम महिला म्हणून उभ्या आहेत. तर माझ्या शिक्षणाची सुरुवात मला आठवते तसं खरं तर माझ्या अण्णानेच करून दिली.
माझ्या पायाला दिव्यांगत्व आता खरं तर मी एका पायाने अपंग आहे. माझ्या डाव्या पायानं वन लेग अफेक्टेड. माझ्या दिव्यांगत्व येण्याचं असं कारण म्हणजे मी जन्मताच दिव्यांग नाही तर मी 3-4 वर्षाची असताना पोलिओ डोस दिल्यानंतर ज्यावेळेस खूप ताप आला मला देऊन आल्यानंतर आणि त्यावेळेस अशी साथ आली होती की खूप ताप यायचा आणि ते जे त्या तापामध्ये जर काय लवकर ऍक्शन नाही घेतली तर ती दगावलं जायचं ते मूल. मग त्यावेळेस तसंच एक आमच्या शेजारची एक मुलगी त्यावेळेस दगावली गेली होती. तिच्या आई वडिलांनी त्याकडे दुर्लक्ष केलं त्यामुळं आणि बरोबर मला पण त्याच वेळेस तसा ताप आला. मग आमचे आई वडील लगेचच मला दवाखान्यात घेऊन गेले आणि त्यावेळेस मग त्यांनी विचारलं तिथं आमच्या नाझरे गावामध्ये ढमके डॉक्टर म्हणून एक डॉक्टर होते जुने अनुभवी डॉक्टर होते. मग त्यांनी सांगितलं की असं असं ताप आला तर तो ताप जास्त प्रमाणात आहे त्याला इंजेक्शन द्यावं लागेल. पण इंजेक्शन दिलं तर मुलगी वाचेल पण तिचा एखादा अवयव जाईल असं त्यांनी सांगितलं. मग त्यावेळेस ते शेजारच्या मुलीचा अनुभव बघून आमचे आई वडील घाबरले होते. त्यामुळे मग ते म्हणाले की जरी एखादा अवयव गेला तरी जाऊ द्या पण मुलगी आमची जिवंत तरी राहील आमच्या सोबत कसं असेल तसे जगेल तरी. म्हणून ह्या निर्णयानं मग त्यांनी इंजेक्शन दिले आणि मग दुसऱ्या दिवसापासूनच माझा एक डावा पाय म्हणजे हालेनासा झाला. मग त्यामुळं तेव्हा लक्षात आलं की हा अवयवामध्ये काहीतरी प्रॉब्लेम झालाय. त्या माझ्या डाव्या पायाच्या गुडघ्याच्या आतील शिर एक आकसली गेली होती. त्यामुळं मग ते तसं झालं होतं. मग त्यानंतर पण त्या डॉक्टरांनी सांगितले की ह्याच्यावर पण उपचार करून मी किमान हिला उठून चालता येईल आणि लंगडत का होईना पण शाळेने जाऊन येईल इथपर्यंत तिला मी सक्षम बनवेन असं म्हणून त्यांनी आम्ही घेतली आणि त्यांनी उपचार केले माझ्या पायावर. त्यानंतर माझ्या आई वडिलांनी पण खूप म्हणजे वेगवेगळे आयुर्वेदिक तेल वगैरे आणून पायासाठी माझ्या खूप प्रयत्न केले आणि किमान मी आता सध्या माझं अपंगत्व 42% असं आहे. ऑनलाईन दिले मला 42%. तर मी बाकी दुसरा पाय वगैरे असं बाकीचं शारीरिक दिव्यांगत्व म्हणलं तर बाकी सगळं व्यवस्थित आहे. फक्त तेवढा एका डाव्या पायामुळे माझं ते दिव्यांगत्व दिसून येत आहे. पण एक माझं असं मत आहे की देवानं जर आपल्या शरीरातला एखादा अवयव कमी केला असेल त्याच्यामध्ये जरी काय अडथळा आणला असेल पण देव बुद्धीच्या बाबतीत आपल्याला दुपटीनं बुद्धी देतोय असं माझं तरी मत आहे. आणि तेवढंच प्रत्येक दिव्यांग व्यक्तीला उपजतच तेवढी सहनशीलता त्याच्या त्या अनुभवातनं येऊ किंवा कशी का येईना पण सहनशीलता आलेली असते. तेवढाच आत्मविश्वास आलेला असतो की बाबा एक अवयव एक दरवाजा जर देवानं आपल्यासाठी बंद केला तर अनेक दरवाजे त्याने खुले केलेले असतात. फक्त ती बघण्याची ती बेधक नजर आपल्याकडे असायला हवी. आपल्याला ती संधी शोधायची. मग माझं नशीब चांगलं की मला त्यावेळेस मग असं झालं म्हणून मी थांबून राहिली नाही. माझ्या आई वडिलांनी किंवा माझ्या घरातल्या सर्वांनी माझ्यासाठी खूप प्रयत्न केले. खरं तर मला शाळेत गेल्यावर दुसरी मुलं मारतील म्हणून म्हणजे प्राथमिक शाळेत वगैरे अंगणवाडीत वगैरे म्हणजे मुलं मारतील चालता येत नाही वगैरे असं मला तसा अनुभव आला बराच. पण त्या भीतीनं म्हणजे मी जास्त घरीच थांबायचे. मग माझी मोठी भावंड शिकलेली होते. नंतर आमच्या अण्णा काहीतरी काम करतच मला पाटी पेन्सिल घेऊन मला जवळजवळ मुळाक्षर बाराखडी ह्या सगळ्या गोष्टी मला त्यांनी घरीच शिकवल्या. आणि मी ज्यावेळेस माझं नाव दाखल केलं पहिलीच्या वर्गात त्यावेळेस मी एक धडा वाचून दाखवला. पहिल्याच दिवशी एक धडा वाचून दाखवला. इथपर्यंत माझं शिक्षण घरी माझ्या घरच्यांनी करून घेतलं होतं. खरं तर इतकं म्हणजे शिक्षणाच्या बाबतीत आणि तिथून पुढं मग माझे आई वडील माझं प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद शाळा
नाझरे येथे झालं. केंद्र शाळा आहे मोठी आमची. खूप छान शिक्षक आणि ते पण सगळे आता सगळ्यांना माहित होते की माझं कसं आहे बालपण वगैरे कसं झालं. त्यामुळे तिथले शिक्षक पण खूप काळजीनं शिकवायचे. सर्वांचं लक्ष असायचं माझ्याकडे आणि मला पण शिक्षणाची आवड त्यामुळं प्रत्येक गोष्ट पाठांतर करायची आणि विशेष गायनाची आवड त्यामुळं मग प्रार्थनेला जाऊन गाणी म्हणायची. त्यामुळं खरं मी सगळ्यांच्या आवडीची झाली होती. त्यानंतर मग त्याच्याच पाठीमागं आमच्या मराठी शाळेच्याच पाठीमागं श्रीधर कन्या प्रशाला म्हणून एक हायस्कूल आहे आमचं. तर त्या शाळेमध्ये मग आम्ही 5वीला ऍडमिशन घेतलं आणि खरं माध्यमिक शिक्षण मग माझं 5वी पासूनचं 12वी पर्यंतचं शिक्षण श्रीधर कन्या प्रशाला आणि ज्युनियर कॉलेज नाझरे या ठिकाणी माझं ते शिक्षण झालं. तर तिथं ऍडमिशन घेतल्यानंतर सुद्धा खूप म्हणजे तिथले शिक्षक तर असं विचारूच नका की इतके प्रेमळ आणि इतके मायाळू शिक्षक की जणू काय घरातलं आपल्या घरातले रिलेटिव्हच असतील असे. खूप लळा लागला होता खरं खरं त्या शिक्षकांचा. अजूनपर्यंत आम्हाला आठवत की आपण म्हणतो ना की ही आवडते मज मनापासून शाळा लावी ते लळा जसा माऊली बाळा. खरं तर ह्या वाक्यांना सूट होईल असंच खरं तिथलं शिक्षण. आणि असं मला तर असं वाटतं की बाबा एखादा असा दिव्यांग असो किंवा कसं का विद्यार्थी असं ना, शिक्षक त्यांच्या आयुष्यात तर खूप मोलाचं स्थान असतं. आई वडिलांनंतर त्यांना लळा लावणारा त्यांच्याच मापाचा व्यक्ती म्हणजे खरं तर शिक्षक असतं. मग अशा शिक्षकात त्यांच्यामध्ये आमचे हायस्कूलचे सगळे सर, ढोबळे सर, परिचारक सर, येडगे सर वगैरे हे सगळे शिक्षक, बरेच शिक्षक, मुला मॅडम वगैरे. मग ते सर्वांनी खरं खूप लळा लावून आम्हाला खरंच हायस्कूल पर्यंत 2004ला मी 10वीला होते आणि 2006ला मी 12वीला होते. त्या हायस्कूलमध्ये खरं आमचं भवितव्य घडल्यासारखं खरं झालं. कारण पहिल्यापासून सगळं त्यात हायस्कूलला असताना आता मला जास्त पळायला यायचं नाही, खेळायला यायचं नाही. त्यामुळं मग मला जास्त लिहिण्या वाचण्याची, पाठांतराची आवड, गोष्टींची पुस्तकं वाचायची, चांगलं बसून काय असेल ते करायचं. त्या गोष्टींची मला आवड लागली. पण त्यामुळं मग अभ्यासात पुढं असायचे. त्यामुळे मग सगळे शिक्षक वगैरे यांचं पण मन जिंकल्यासारखं असायचं. मग त्यांनी दिलेला अभ्यास वेळेवर करणं, नंतर मार्क चांगली पाडणं, सगळ्या विषयामध्ये व्यवस्थित अभ्यास वगैरे करणं. त्यामुळं मग सगळ्यांचं आवर्जून लक्ष असायचं माझ्याकडे. बाबा हे लेकरू झटते, स्वतःहून झटते आपल्या भवितव्यासाठी. इतरांपेक्षा आपण वेगळं आहोत. तर काही मुलांना काही पण मुलं जाणवून द्यायचीच की बाबा आपल्याला तू इतरांपेक्षा वेगळी आहेस. आम्हाला खेळता येते, पळता येते, खरं तुला जमत नाही ते. पण नसे नाही का, पण मला असं वाटायचं बाबा मला ते जमत नाही, पण मला ह्यांच्यापेक्षा आणखीन काहीतरी चांगलं जमते. ती मुलं खेळाच्या वगैरे नादात अभ्यासाकडे दुर्लक्ष करतात. पण मेन अभ्यास असतो आणि अभ्यासा आपला प्लस पॉइंट आहे ना, त्याच्यावर जर आपण फोकस केला तर तोच प्लस पॉइंट आपल्याला आपलं भविष्य घडवू शकतो. मग ह्या विचारांना मी खरं तर पुढं असं शिकत गेले, घडत गेले. मग तिथले आमचे चित्रकलेचे सर होते ढोबळे सर म्हणून, शिवभूषण ढोबळे सर म्हणून. खरं ते आमच्यासाठी खूप आदर्श व्यक्तिमत्व होतं. त्यांचं बोलणं, त्यांनी आम्हाला म्हणजे 5वी 6वीला असल्यापासून वर्ग शिक्षक वगैरे असायचे. पण त्यांच्या बोलण्यातून असं खूप आत्मविश्वास वाटायचा आम्हाला की बाबा आपण कशात कमी नाही. आपणला गरीब परिस्थितीतनं जरी गेलेलो असलो तरी सुद्धा आपण अभ्यासाच्या आणि आपल्या हुशारीच्या जोरावर आपण पुढे चमकू शकतो. असं सरांनी आमच्यामध्ये आत्मविश्वास निर्माण केला. आणि तसंच बाकीच्या शिक्षकांनी सुद्धा खूप चांगली मदत केली. पुढं 10वीला मला त्यावेळेस 69% मार्क पडले 10वीला. म्हणजे आमचं त्या बोर्डावर नाव लिहिलं गेलं आणि तो गावात बोर्ड आणून लावायचा. मग ते म्हणजे त्यातून खरं मुलांना पुढच्या शिक्षणासाठी प्रेरणा मिळावी, इतर मुलांना सुद्धा
आत्मविश्वास वाढावा ह्याच्यासाठी आम्हाला अगोदर सर म्हणायचे इतका अभ्यास चांगला करायचा की बोर्डावर नाव यायला पाहिजे आपलं. आणि आम्ही तसं केलं. मग मला वाटायचं मी बाबा मला जमेल का? पण त्यांनी सांगाल त्या सगळ्या गोष्टी करायची स्टडीचा. त्या शाळेमध्ये आम्हाला 10वी ला असताना दिवसभराचं पण शेड्यूल आमचं ठरलेलं असायचं. सकाळी 8 वाजल्यापासून ते 10 पर्यंत तास असायचे सकाळचे आणि नंतर 11 ते 5 शाळा आणि 5 नंतर घरी जाऊन परत 6 ते 10 स्टडी. असं शेड्यूल असल्यामुळं आमचं पूर्ण वेळ बऱ्यापैकी शाळेतच जायचा आणि सरांचं सगळं मार्गदर्शन वगैरे चांगलं असल्यामुळं आमचा अभ्यास खूप चांगला झाला. आणि मेन ह्या गोष्टी मला कधी-कधी ह्या गोष्टीकडे दुर्लक्ष व्हायचं, की बाबा मी इतरांपेक्षा वेगळी आहे. पण त्यामुळं मग मी सगळ्यांसोबत अभ्यास करायची, सगळ्यांच्या पण पुढे जायची, इतर मुलांच्या सुद्धा पुढे जायची. आणि परत कधीतरी काय असं चालताना जाणवायचं कधी, तर कुठंतरी चालताना कुठं रेस लावली किंवा पुढे जाताना बाबा सगळे आपले मित्रमंडळी पुढे गेलेत आणि आपण मागं राहिलो हळू चालण्याच्या ह्याच्यात. त्यावेळेस जाणवायचं बाबा हां, खरं आपण कमी आहे, पण ठीक आहे जाऊ द्या. आपण हळू का जाईना, पण आपण चांगल्या मार्गाने चाललोय. त्यामुळं मग चांगलं वाटायचं. आपला कॉन्फिडन्स टिकून राहायचा, आत्मविश्वास. आणि मेन 10वीचे मार्क चांगली पडली. त्यानंतर मग 11वी-12वीला पण तिथंच कॉलेजला ऍडमिशन टाकलं. नंतर 12वी मला इंटरमिजिएटच्या परीक्षा 11वीला मी दिली त्यावेळेस कारण पुढं डी-एडचं टार्गेट होतं. डी-एडला मिळवून म्हणजे सरकारी नोकरी मिळते प्राथमिक शिक्षिकेची म्हणून. मग त्याच्यासाठी अभ्यास करायचा आणि मेरिटमध्ये यायचं ह्याच्यासाठी मग इंटरमिजिएट एक परीक्षा होती चित्रकलेची. त्याच्यासाठी ते ड्रॉइंगचीच परीक्षा होती. त्यावेळेस ढोबळे सरांनी मदत केली. म्हणजे त्यांनी जसं सांगाल तसं त्याचा सराव करून वगैरे मला इंटरमिजिएटला बी ग्रेड मिळालं आणि पुढं असं शिक्षण चांगलं माझं चालू होतं. मग त्यानंतर 12वीला सुद्धा आणि एक महत्वाची गोष्ट सांगायची राहिली ती म्हणजे 10वीला आणि 12वीला ज्या बोर्डाच्या परीक्षा असतात त्यावेळेस दिव्यांग विद्यार्थी आहे म्हणून अर्धा तास एक्स्ट्रा वेळ देत असतात. म्हणजे प्रत्येक तासाला दर अर्ध्या तासाला 10 मिनिटं असं काहीतरी सॉरी एका तासाला 10 मिनिटं असं काहीतरी मग अर्धा तास वेळ मला द्यायचे. तर तो वेळ मिळण्यासाठी पण आमच्या मुख्याध्यापकांनी खूप प्रयत्न केला, धडपड केली. ते अर्ज वगैरे देऊन बोर्डाला त्यांच्याकडून परवानगी मागून घेतली. आणि माझं कसं असायचं, माझं अक्षर चांगलं असायचं, लिखाण थोडं म्हणजे गती कमी असायची त्याची. मला अभ्यास असायचा, फक्त माझं स्पीड कमी होतं लिखाणाचं. मग त्याच्यामध्येही एक्स्ट्रा टाइम भेटल्यामुळं मग सगळं आपल्या आहे ह्या अभ्यासाचा वापर करून आणि लिखाणाच्या त्या कौशल्यातनं मग माझे मार्क चांगली पडत गेली. हे एक महत्वाची गोष्ट आहे की प्रत्येक अभ्यासू विद्यार्थ्यासाठी खरं सगळ्या शिक्षकांनी त्या शाळेतल्या त्यांना आपली हे माहिती करून द्यायला पाहिजे की तुमच्यासाठी जर अक्षम असेल तर म्हणजे काही दिव्यांग मुलांना लिखाणाचं स्पीड कमी असतं म्हणून त्यांच्यासाठी बोर्डानं आणि शासनानं तरतूदच करून ठेवलेली आहे की एक्स्ट्रा टाइम देण्यासाठी. त्या एक्स्ट्रा टाइमचा माझ्या जीवनामध्ये खरंच खूप महत्वाचा फायदा झाला. मग जिथून मी 10वीची परीक्षा असो 12वीची परीक्षा असो 12वीला सुद्धा मला त्या आमच्या मुख्याध्यापकांनी परिचारक सरांनी वगैरे आम्हाला सांगून मार्गदर्शन केलं आणि एक्स्ट्रा टाइम मिळवून दिला. मग त्याचा लाभ घेऊन पुढं मला 12वीला सुद्धा चांगले मार्क पडले. डी-एडला मेरिटनं मिळालं, पहिल्या यादीतच मिळालं. माझं डी-एड सुद्धा व्यवस्थित आधी पुण्याला भेटलं होतं अनुदानितला. नंतर घरातून बाहेर पडले नसल्यामुळं कसला अनुभव नव्हता ना, त्यामुळं परत इकडे ट्रान्सफर करून घेतली आपल्या सांगोल तालुक्यामध्ये. डी-एड सुद्धा माझं व्यवस्थित श्रीमती काशीबाई नवले अध्यापक विद्यालय कमलापूर या ठिकाणी माझं डी-एडचं शिक्षण पूर्ण झालं. आणि तिथं सुद्धा एक गोष्ट असायची की
आता मी हॉस्टेलवर राहत नव्हती. मी नाझऱ्यातूनच येऊन जाऊन करायचे. का तर हॉस्टेलची फी जास्त होती आणि ती भरणं, हॉस्टेल आणि मेसची फी भरणं आम्हाला शक्य होत नव्हतं. त्यामुळे मग आमच्या वडिलांनी दररोज अपडाऊन कर, बसला वगैरे तुला तिकीट कमी आहे, 1/4 तिकीट. त्यामुळं मग मला तसं करायला सांगितलं. मग मी तसं केलं. त्यामुळं मग तिथल्या डी.एडचे बाकीचे विद्यार्थी जे स्टुडंट वगैरे होते ते एवढं मिसळून घ्यायचे नाहीत. पण मग बाबा ही निगेटिव्ह गोष्ट आहे. पण मी ती पॉझिटिव्हली काय घेतली, की नाही का घेणार, मला जायला लेट व्हायचं जरा, म्हणजे चालायला जमत नसल्यामुळं. ती शाळा स्टँडपासून जरा अंतर होतं लांब. मग थोडा लेट झाला तर मग जागा भेटायची नाही. मग मी मागं बसायची, सगळ्यात मागं. मग मागं बसली तर मग एक पॉझिटिव्ह गोष्ट होती, की बरोबर आपलं लक्ष जे शिकवणारे शिक्षक आहेत त्यांच्याकडे असायचं. बाकीचं कोण मित्र-मैत्रिणी असेल ते ते त्यांच्या गप्पा मारण्यात दंग असायचे. पण माझं लक्ष कायम समोर शिकवणाऱ्या शिक्षकांकडे असायचं. ह्याचा मला कॉलेज 11-12वी पासून 10वी पासून म्हणजे हायस्कूलच्या शिक्षणामध्ये सुद्धा, कॉलेजच्या 11-12वीच्या पण आणि डी.एडच्या पण, या सगळ्या शिक्षणामध्ये मला ह्या गोष्टीचा फायदा झाला, की समोरासमोर लक्ष आपलं मेन गोष्टीकडे असावं, की आणि सर काय बोलतेत, मॅडम काय बोलतेत, ह्या ह्या गोष्टी मी नोट्स काढायची. त्यानंतर त्यांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं द्यायची. ह्या चांगल्या गोष्टी बाबा, नसे ना का मित्र-मैत्रिणी आपल्या कायम सोबत नसतात. ज्यावेळेस आपल्याला पुढं शिक्षण घेऊन आपण एखादा नोकरी मिळवण्यासाठी किंवा रिअल ज्यावेळेस आपण पुढचं आयुष्य जगत असतो त्यावेळेस शाळेतले मित्र-मैत्रिणी हे कायम आपल्या सोबत राहू शकत नाहीत. पण या गोष्टीतनं चांगला एक धडा घेतला, की बाबा आपल्याला स्वतःला सक्षम व्हावं लागेल. कारण शेवटी एकट्याला सगळ्या गोष्टी हँडल कराव्या लागतात. त्यामुळं मग सोबत माझ्या कोण नसेल जरी येत, तरी सुद्धा मी एकटी सगळ्या गोष्टी शिकायची. मग म्हणजे सांगोलमध्ये जाऊन काय बँकेतलं कामं करायची, स्कॉलरशिपसाठी बँकेतली कामं करायची म्हणा किंवा कुठं जरी जायचं म्हणा. एकट्यानं जायचं, एकटं सगळ्या गोष्टी शिकायच्या, अनुभवातनं सगळ्या गोष्टी जमत असतात. आपण थोडंसं धाडस दाखवलं आणि आपली ही तळमळ बघून समोरचा व्यक्ती सुद्धा आपल्याला मदत करत असतो. हा एक खूप महत्वाचा मुद्दा आहे. ह्या सगळ्या गोष्टी मी करत गेले, त्यातून मग अनुभवातनं घडत गेले आणि पुढं डी.एड झाल्यानंतर 2010ला माझं 9ला झालं डी.एड पूर्ण आणि 2010ला एक सीईटी झाली, पण म्हणजे शिक्षक भरतीची. त्यावेळेस त्यातून काय माझं झालं नाही. आम्हाला वाटलं पुढची सीईटी येईल, त्यामध्ये चांगली तयारी करावी. पण त्यानंतर स्टे आला जवळ म्हणजे 2010 पासून शिक्षक भरतीवर स्टे आला. मग ती एक निगेटिव्ह गोष्ट झाली आमच्या बाबतीत. कारण आता पुढं काय करावं हेच कळत नव्हतं. कारण शिक्षकाची नोकरी मिळवण्यासाठी आम्ही डी.एड केलं होतं आणि आता शिक्षक भरतीवरच स्टे आला आणि पुढचं तरी आपलं दुसरं कुठलं शिक्षण नाही. त्यामुळं मग त्यावेळेस काय करावं, काय मार्ग सुचत नव्हता. पण त्यावेळेस आता म्हणजे आमच्या चुलत आत्याचे चा मुलगा म्हणजे ते आता सध्या मुंबई जीएसटी विभागामध्ये कमिशनर आहेत, मारुती रणदिवे सर. तर त्यांचं चांगलं मार्गदर्शन मिळालं. मग त्यांनी काय केलं, त्यांनी मला पुढं शिकण्यासाठी प्रोत्साहन दिलं, की पुढं डी.एड स्टे आला तर असू द्या, पण पुढं मग FY SY असं करत ग्रॅज्युएशन पूर्ण करा. मग इंटरनल ऍडमिशन घेतलं मी सोलापूर विद्यापीठामध्ये सांगोल्याला आणि तिथून मग BA केलं. FY SY आणि डी.एडला सुद्धा मला चांगल्या मार्कात 75% मार्क पडले आणि चांगल्या गुणवत्तेनं मी पास झाले. पण त्यावेळेस डी.एडच्या मार्कांना त्याचा जास्त व्हॅल्यूच नव्हता. कारण शिक्षक भरती नोकरी ही ते सीईटीच्या मार्कांवरच होणार होती. असे नका, पण बाबा माझं एक तत्व होतं, की बाबा आपण जी इयत्ता शिकतोय त्या इयत्तेतली पुस्तकं आपल्याला भरपूर काय शिकवत असतात, ज्या इयत्ता आपण शिकतोय ते. आणि तेच खरं आपले मित्र असतात,
की जे आपल्याला सांगत असतील बाबा हे शिकायला पाहिजे ते शिकायला पाहिजे, आणि ते पुस्तक आपण नंतर उघडून आपल्या ह्या धावपळीत नंतर उघडून बघून नंतर राहिलेल्या गोष्टी शिकायचं हे हे आपल्याला जमत नसते. त्यामुळं जी आता आपल्याला शिकवते ना ती त्यातली पुस्तकं मनापासून वाचायची आणि सगळं शिकून घ्यायचं. हा माझं खरं म्हणजे मला ह्या गोष्टीची आवड असायची. त्यामुळं मग चा अभ्यासक्रम म्हणा किंवा अगोदरचा अभ्यासक्रम मी सगळा मनापासून केलेला. त्यामुळे मग त्यानुसार मला मार्क पण चांगली पडत गेले आणि म्हणजे गुणवत्तेमध्ये कायम मी डिस्टिंक्शन मध्येच असायचं 70-75च्या पुढे. पुढं त्यानंतर मग 10ला स्टे आला, त्यामुळं मग पुढं रयतच्या वगैरे परीक्षा व्हायच्या रयत शिक्षण संस्थेच्या. असं शिक्षक भरतीची कुठली परीक्षा निघाली का मग ती द्यायची, त्याचा मग अभ्यास चालू ठेवायचा. मग BA ला फर्स्ट इयर, सेकंड इयर, थर्ड इयर असं इतिहास मला पॉलिटिक्स विषय ठेवायचा होता, पण तिथं आमच्या कॉलेजमध्ये तो विषय नव्हता पुढं, म्हणून मग मी इतिहास विषय ठेवला. रणदिवे सरांच्या मार्गदर्शनातूनच पुढं असं चालत गेले मी, कारण त्याने पुढे जाऊन MPSCच्या दृष्टीनं जे विषय उपयोगाचे आहेत असे विषय ठेवा म्हणाले. आणि मग त्यांनी BA ला ऍडमिशन टाकून MPSCची तयारी करा असं सांगितलं. आता जो CETचा अभ्यासक्रम होता तो MPSC वर आधारितच होता. त्यामुळे मग CET जर क्रॅक करायची असेल तर मग MPSCचा अभ्यास करायला पाहिजे असं त्यांनी सांगितलं. मग त्या दृष्टीनं मग तो अभ्यास मी चालू केला. मग आता पहिलं D.Ed झालं असल्यामुळं आणि ह्या माझा स्टडी चालू असल्यामुळं BAच्या पण FY TY 3 वर्षाला पण डिस्टिंक्शन मध्ये मार्क पडून मला चांगलं थर्ड इयरला 71% मार्क पडले. चांगल्या मार्काने मी पास झाले पुढं. आणि नंतर 2013 त्या दरम्यान 2013ला TETची परीक्षा आली बघा, की जी आता सध्या सगळ्या शिक्षकांना शिक्षण विभागानं कंपल्सरी केले TETची परीक्षा. मग माझा अभ्यास चालू होता, त्यामुळे मग 2013ला मी पहिल्यांदाच TET परीक्षा दिली आणि तो परीक्षेचं माझं त्यावेळेस ग्रॅज्युएशन झालं होतं, कम्प्लीट झालं होतं. मग त्या ज्यांचं D.Ed कम्प्लीट झालंय आपलं हे ग्रॅज्युएशन त्यांना 2 पेपर द्यायची परमिशन होती. मग त्यावेळेस मी दोन्ही पेपर दिले आणि पहिल्याच प्रयत्नामध्ये मी दोन्ही पेपर पास झाले आणि त्यावेळेस तो रिझल्ट 4% फक्त महाराष्ट्राचा रिझल्ट फक्त 4% लागला होता. म्हणजे इतकी अवघड परीक्षा होती. ती परीक्षा मी पहिल्या प्रयत्नामध्ये पास झाली होती, TET परीक्षा. ती परीक्षेसाठी आता एवढे शिक्षक लोक झटतात आणि तिथून मग माझ्या यशस्वी प्रवासाला सुरुवात झाली. पुढं मग 2015ला पण ते TET पास आहे त्याच्यावर लगेच नोकरी नव्हती, त्याची भरतीची परीक्षा पुढे येणार होती. ते पास होऊन सर्टिफिकेट वगैरे मिळवा असं सांगितलं होतं. मग पुढं मग मी 2015ला मी आणि माझी एक मैत्रीण D.Edची मैत्रीण शिवनेरी बाबर केदार मॅडम आहेत, सध्या त्या सांगली जिल्ह्यात कवटेमंकाळचं जात तालुका आणि कवटेमंकाळ तालुका तिथं महिला संरक्षण अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. त्या आमच्या दोघींची भेट झाली आणि नंतर मग माझ्या अभ्यासाची तळमळ, माझ्या अभ्यास वृत्ती बघून आणि घरचं एवढं जास्त सपोर्ट नसून म्हणजे एवढा घरचं परिस्थिती नसून सुद्धा त्यातूनही संगीता एवढा अभ्यास चांगला करते आणि धडपडते. प्रत्येक परीक्षा किती काय मार्क पडणार, पास होऊन नापास हो, पण थोडं प्रयत्न चालूच आहेत असं तिला असं जाणवल्यानंतर तिनं मग माझ्यासोबत करायचं ठरवलं आणि आम्ही दोघींनी मिळून जिथं सापडल तिथं बसून आम्ही अभ्यास करायचो. 2015ची तलाठीची एक्झाम होती सरळ सेवेची, ती एक्झाम आम्ही दिली दोघींनी पण. आणि मेन मग त्याच्या अगोदर मी सांगोल्याला 1 वर्षभर युनिक अकॅडमी मध्ये स्टडी करत होते. मग तिथून मग परत नाझऱ्याला रूम घेतली आणि माझी 1-2 मैत्रिणी आणि आम्ही तिघींनी मिळून नाझऱ्यात रूम घेतली. ती रणदेवी साहेब वगैरे, गुरव सर वगैरे म्हणजे नाझऱ्यातलेच आमचे प्राथमिक शिक्षक असतानाचे, त्या प्राथमिक शिक्षक करत परत पुढे हे झालेले अधिकारी झालेले अशा लोकांनी रूम घेतलेली होती. त्यांची पुस्तकं तिथं होती, म्हणून आम्हाला पण
तिथं आम्हाला अभ्यासाला जागा दिली आणि तिथं बसून मी राहिलेला अभ्यास कंप्लीट केला. माझी मैत्रीण आणि मी, शिवनेरी आणि मी, आम्ही दोघी असं दोघी मिळून अभ्यास करायचो. आणि तलाठीला 2015च्या मी सोलापूर जिल्ह्यातनं वेटिंगला पडले. 132 मेरिट लागला आणि मला 130 पडले. आणि ते सांगली जिल्ह्यातनं वेटिंगला पडली. त्यामुळे मग आमचा नंबर थोडक्यात गेला, 2च मार्कात गेला. पुढं मग 2015-16 15ला गेला चान्स, मग 17ला आली शिक्षक भरती आणि त्यातून मग ती परीक्षा मी पास झाली शिक्षक भरतीची. आणि त्यातून 2019ला मग माझं सिलेक्शन झालं. मेटकरवाडी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, मेटकरवाडी, सांगली जिल्ह्यातील, आटपाडी तालुक्यातील. तिथं मी, आणि तिथं पण बघा गेले, शिक्षण सेवक म्हणून गेले आणि मुख्याध्यापकचा चार्ज पडला. आणि तिथे मी 5 वर्ष मुख्याध्यापकचं काम केलं शिक्षण सेवक असताना, प्रभारी मुख्याध्यापक म्हणून. म्हणजे जिथं जाईल तिथं चॅलेंजिंग गोष्टी घडायच्या, पण आपलं कॉन्फिडन्स जिवंत ठेवून या सगळ्या गोष्टी मी करत गेले. आणि आता सध्या भिंगेवाडी शाळेत, नंतर 2024ला बदली झाली माझी. त्या दरम्यान 2021ला माझं लग्न झालं आणि खरं खूप चांगला जोडीदार माझ्या नशिबाला भेटला. आणि आता माझे आई वडील नाहीत, खरं माझ्या आई वडिलांच्या रूपाने ते मला खूप चांगला सपोर्ट करतात. तेच आता माझे आई वडील आणि ते सगळ्या माझ्या अपेक्षा पूर्ण करतात. 2024ला आम्हाला एक मुलगा झाला. तर असं माझं कौटुंबिक हे आहे, कौटुंबिक वातावरण पण खूप छान आहे. तर माझ्या हा प्रवास असा झाला, यातून एक चांगल्या गोष्टी म्हणजे त्या 2025ला पुढं मी सेट परीक्षा पास झाले. ते पण पहिल्याच प्रयत्नात पास झाले. सेट परीक्षा पास झाली, ते पण आमच्या सरांनीच हट्ट करून त्यांनी फॉर्म भरला. आणि लहान बाळ असल्यामुळे माझा पण एवढा अभ्यास ते करायला भेटला नाही, पण अगोदर मी भरपूर अभ्यास केला होता. त्या अभ्यासातून, इतिहास विषयातून मी सेट परीक्षा पास झाले. आणि नंतर एक 5-6 महिन्यानंतर नेटची पण परीक्षा दिली. त्यातून पण माझी PhD साठी निवड झाली. तर अशा पद्धतीने माझा हा शैक्षणिक प्रवास इथपर्यंत झाला. आता सध्या भिंगेवाडीत प्राथमिक शिक्षिका म्हणून मी कार्यरत आहे. मला अजूनही पुढं प्रयत्न करून पुढं अजून प्रमोशन मिळवण्यासाठी, किंवा पुढं अजून आपण असं APJ अब्दुल कलाम साहेब म्हणतात बघा, आपले राष्ट्रपती, की लो एम इज क्राईम, कमी ध्येय ठेवणे हा गुन्हा आहे. त्यामुळे त्यांच्या मार्गावर जाऊन मला असं वाटतं की जो आपल्याला एकदाच माणसाचा जन्म भेटतो, त्यामुळे जेवढा आपल्याच्यानं प्रयत्न करता येईल ना तेवढं करायचं आणि पुढं प्रगती करत राहायचं. आणि खरं तर दिव्यांग माझ्या बांधवांना खरं मला असं सांगू इच्छिते की दिव्यांगत्व ही काही मर्यादा नाही, तर ती एक वेगळ्या क्षमतेची ओळख आहे. त्यामुळं आपण आपल्यामध्ये काहीतरी कमतरता आहे ह्याची जाणीवच होऊ द्यायची नाही, पण आपल्यात काय चांगलं आहे ह्या गोष्टींवर फोकस करा. मग आपल्याला लोकांना सुद्धा जाणीव होणार नाही की बाबा ह्याच्यामध्ये काहीतरी कमी आहे. त्यामुळे सगळ्या आत्मविश्वासाने सगळ्या गोष्टींना तोंड द्या. आणि फक्त आपल्या बाबतीत फक्त शरीर तेवढं शरीरातला एखादा अवयव तेवढा कमकुवत असेल म्हणून नाही, पण आपल्याला मनानं देवानं खूप स्ट्रॉंग केलेलं असतं आणि आपल्यामध्ये तेवढी सहनशीलता पण दिलेली असते की आलेल्या सगळ्या गोष्टींना आपण आत्मविश्वासानं तोंड देऊ शकू. तर अशा पद्धतीनं माझा जीवन प्रवास झाला. ह्याच्यामध्ये मला खरं माझ्या आई अण्णांनी खूप साथ दिली. वडील तर माझे MPSCच्या परीक्षेसाठी कुठं म्हणेल तिकडे मला घेऊन जायचे. खूप आशेने मला आईने अण्णाने माझ्या खूप आशेने शिकवलं आणि त्यांचं स्वप्न पण मी पूर्ण करू शकले की त्यांना सरकारी नोकरी मिळवून द्यायची होती आपल्या मुलीसाठी. ते असताना मला सरकारी नोकरी मिळाली. त्यांच्या दवाखान्याचं म्हणजे वयस्कर आजारीपणात मला त्यांची सेवा करायची संधी मिळाली. त्यांच्यासाठी दवाखान्याचा खर्च म्हणा, बाकी सगळ्या गोष्टी सगळं माझ्याच्यानं होणं मला स्वतःचं भाग्य असं वाटतं की मुलगी असून मी त्यांच्या सोबत राहिले आणि ह्या सगळ्या गोष्टी मी करू शकले. आता माझं हे मिळालेलं यश वगैरे त्याच्यामध्ये
माझ्या वडिलांचा खूप मोलाचा वाटा आहे आणि त्यासोबत माझ्या पतींची सुद्धा साथ खूप महत्वाची आहे. कारण आता सध्या मी नोकरी करते, पण बाळाची जबाबदारी घरातील महत्वाचं म्हणजे बाळाची जबाबदारी खरं ते घेतात. ते स्वतः वकील आहेत, त्यांचं लॉ झालंय, सनद वगैरे आलेत, पण तरी सुद्धा कुणीतरी ऍडजस्टमेंट करावं म्हणून ते बाळाची जबाबदारी घेतात. त्यामुळं मला पुढचं माझं शिक्षण किंवा ह्याचं करता येतंय. खरंच मला या गोष्टीचा खूप अभिमान वाटतो आणि भविष्यात त्यांच्या सुद्धा सक्सेससाठी, त्यांच्या सुद्धा करिअरसाठी मी नक्कीच त्यांना साथ देईन, असं मला वाटतं. धन्यवाद मॅडम. खूपच प्रेरणादायी असा तुमचा प्रवास आहे. खूप खूप सॅल्यूट तुम्हाला. आणि निश्चितच जेव्हा तुमच्यासारखी व्यक्ती इतक्या चॅलेंजेस मधून एखाद्या पोझिशनला पोहोचते आणि जसं तुम्ही म्हटलात की प्रत्येक वेळेस चॅलेंजेस आले आणि ते ऍक्सेप्ट केले आणि इथपर्यंत पोहोचलात. मॅडम खूप खूप अभिनंदन तुमचं. तुमच्या संपूर्ण जीवन प्रवासात प्रत्येक वेळेस तुम्ही पॉझिटिव्हलीच जगत आला. तर या संपूर्ण प्रवासात सर्वोच्च आनंदाचा क्षण कुठला की तो कधी विसरू शकत नाही? सर्वात आनंदाचा क्षण म्हणजे पहिल्यांदा नोकरी मिळाली. शिक्षकाची नोकरी भेटली. हा खरंच सगळ्यात आनंदाचा क्षण आहे आणि मुख्य म्हणजे लहान मुलांसाठी आपल्याला काहीतरी करता येते. आपलं जे नॉलेज आपण मिळवलंय ते आपण इतरांना देऊ शकतो आणि त्यांना त्यांचं यश बघून आपल्याला खरं खूप आपण सक्सेस झाल्यासारखं वाटतंय आणि या मुलांच्या यशाकडे बघून त्यांना चांगलं संस्कार करणं, ह्या सगळ्या गोष्टी मला करण्याची संधी मिळाली माझ्या व्यवसायामधून. ह्याचं खरंच खूप मला खूप अभिमान वाटतो आणि खूप कौतुक वाटतं. मॅडम, याच्या अगदी अपोजिट की सर्वात वेदनादायी क्षण, मग तो फिजिकली असेल, मेंटली असेल किंवा इमोशनली, असा कुठला तुमच्या जीवनात आला का की तो कधी विसरू शकत नाही? हो, नक्कीच. माझे आई-वडील आता सध्या नाहीत. त्यांचं निधन झालं त्यावेळेसचा तो क्षण, वडील वारले त्यावेळेसचा आणि आई वारले त्यावेळेसचा, तो क्षण मी आयुष्यात कधी विसरू शकणार नाही सर. या संपूर्ण प्रवासात जसं तुम्ही सांगितलं की अगदी लहानपणापासून म्हणजे शाळेत शिक्षण घेत असताना पूर्ण तुमचं अकॅडमिक अगदी डिस्टिंक्शन मध्ये तुम्हाला मार्क्स मिळाले, तर आणि हं, हं. सातत्याने शाळा कॉलेजचा अभ्यास, त्यासोबत स्पर्धा परीक्षेचा अभ्यास आणि नोकरी मिळवणे, या संपूर्ण याच्यात स्वतःला प्रत्येक वेळेस काय म्हणतात त्याला पण की अगदी ऊर्जा आपली तेवत ठेवणं, यासाठी तुम्हाला कुठून प्रेरणा मिळाली? व्हॉट इज द सिक्रेट बिहाइंड दिस? की असं म्हणतात ना की एखादा दिवा पेटायचा असेल तर एक ठिणगी पण पुरेशी असते. तर तुम्हाला कुठून ही प्रेरणा मिळाली त्याबद्दल सांगा ना थोडंसं. खरं तर आता बाकीच्या माझ्या दृष्टीनं बाकीच्या मुली माझ्या वयाच्या, माझ्या मित्र-मैत्रिणी वगैरे, तर त्यांना काय म्हणजे त्या तब्येतीनं वगैरे चांगल्या असल्यामुळं म्हणजे हातापायानं चांगल्या असल्यामुळं मग ते काहीतरी कामधंदा करून ते पुढं त्यांचं आयुष्य सावरू शकतील. पण आपल्याला एक आपण दिव्यांग असल्यामुळं आपल्याला आपल्या शिक्षणाच्या जोरावरच आपण एखादं अ, चांगलं नोकरी मिळवली तर मग आपण स्वतःच्या पायावर उभं राहू शकू आणि हाच माझ्यासाठी खरं मेन ऑप्शन पण म्हटलं तरी चालेल. तोच पर्याय होता. कारण मी नोकरी लागल्यानंतर लग्न केलंय. कारण लग्नापेक्षा सुद्धा नोकरी मिळवणं म्हणजे माझ्या मते तर एखाद्या दिव्यांग मुलीसाठी लग्नापेक्षा सुद्धा
नोकरी मिळवून आणि स्वतःच्या पायावर उभं राहणं आजच्या काळात हे खरं खूप महत्वाचं आहे. कारण स्वतःच्या पायावर उभं राहणं आणि स्वावलंबी असणाऱ्या पळत पुढं सगळ्या गोष्टी लोक ऍडजस्ट करून घेतात, सगळ्या गोष्टी सांभाळून घेऊ शकतात हो. पण एखाद्याचा आपण ज्यावेळेस स्वतःच्या पायावर उभा असेल ना, त्यावेळेस आपण इतरांचा आधार बनू शकतोय. इतरांना आपण सपोर्ट करू शकतो. पण तीच गोष्ट जर आपल्याकडे नसेल, तर मग आपल्याला आधार देणार कोण नसतं. ही गोष्ट मला पहिल्यापासून जाणवली. आणि त्याचबरोबर मी तुम्हाला पहिलं सांगितलं, की आमचे आत्तेभाऊ मारुती रणदिवे सर, ते मला नेहमी वेळोवेळी म्हणजे मोटिव्हेट करत होते, की मॅडम तुम्ही पुढे जाऊ शकताय. तुमच्यामध्ये आहे ती क्षमता आहे. पुढे जाऊ शकताय. त्यानंतर शिक्षकांचा सुद्धा मला तेवढा सपोर्ट असायचा, की बाबा तुला जमते तू कर. या गोष्टीमुळे मग ती ऊर्जा चालू राहिली. धन्यवाद मॅडम. मी सर्वात आधी भावनाताईंना विनंती करतो की त्यांनी बोलावं. मग आपण सगळ्यांसाठी मंच खुला करूया. भावनाताई. हा, धन्यवाद विशाल. नमस्कार संगीताताई. नमस्कार मॅडम. हा, तर तेच तुमच्या एकंदरीत सगळ्या प्रवासाच्या बद्दलचं ऐकलं आणि पुन्हा एकदा म्हणजे आता आमच्या मंचावरती जेवढे लोक येऊन गेले त्या प्रत्येकाच्या बद्दल प्रत्येकाची स्टोरी वेगळी आहे, प्रत्येकाच्या अचिव्हमेंट वेगळ्या आहेत. तसंच तुमची पण एक वेगळी स्टोरी आहे आणि तुम्ही तुमच्या अडचणींवरती मात करून ज्या पद्धतीने तुम्ही पुढे जाता आहात, जो विचार तुमच्या मनामध्ये आहे. नमस्कार सर. तुमचे मिस्टर आणि मुलगा. हा, माझे मिस्टर आणि माझं बाळ. हो. तेच तर, म्हणजे तुमचं एक छान सुखी आनंदी कुटुंब बघून छान वाटतंय. आणि हो. तुम्ही आता बोललात की म्हणजे तुम्ही स्वतः तर शिक्षण घेतलंच, पण आता मुलांना सुद्धा तुमच्या व्यवसायाच्या निमित्ताने ज्या मुलांच्या संपर्कात तुम्ही येता किंवा ज्या मुलांच्यासाठी तुम्ही काम करत आहात, ते तुम्ही खूप चांगल्या हो. पद्धतीने आणि मनपूर्वक करत आहात. कारण शिक्षक कसा मुलांना घडवत असतो. सर्वात पहिली गुरु आई, तसं त्याच्या पाठोपाठचे गुरु म्हणजे शिक्षिका, शिक्षक असतात. तर तुम्ही ते हो. करत आहात आणि म्हणजे तुमच्या अडचणी तुमच्यासाठी आता काहीच राहिलेल्या नाही, असं एकंदरीत तुमच्या सगळ्या बोलण्यावरनं म्हणजे तुमचा फोकसच हटलाय त्या गोष्टीवरनं आणि तुम्ही ह्या तुमच्या सगळ्या कामाकडे तुमचं लक्ष केंद्रित केलेलं आहे. आणि तुमच्या आई-बाबांच्या बद्दल पण खरंच खूप छान वाटलं, की तुम्ही सुरुवातीलाच बोलताना बोललात, की इतकी सगळी भावंडं असताना सुद्धा आई-बाबांनी कधीच दुर्लक्ष केलं नाही तुमच्याकडे किंवा कुणाचकडे. म्हणजे हो. सगळेजण उच्च शिक्षित केलेत. हे सोपं नसतं, कारण प्रत्येक गोष्टीला पैसा लागतो, वेळ द्यायला लागतो, सगळ्या गोष्टी असतात. हो. पण त्यामुळे तुमच्या आई-बाबांचं सुद्धा खूप खूप अभिनंदन आणि तुमचं सुद्धा खूप खूप अभिनंदन. अशी छान वाटचाल पुढचीही करत राहा आणि मुलांना पण असंच सुसंस्कृत तुमच्यासारखं सुसंस्कारित करत राहा. त्याच शुभेच्छा. खूप ओके, धन्यवाद. धन्यवाद मॅडम. खूप खूप धन्यवाद. धन्यवाद भावनाताई. अशोक भानसे सर. मॅडम नमस्कार. मॅडम हा, नमस्ते. सर्वांना माझा नमस्कार. मॅडम आता तुम्ही पीएचडी करणार आहात, त्याच्याबद्दल थोडं सांगा. हो. आणि सरांचं पुन्हा अजून काय समोर काय डिग्री घेणार आहे ते पण सांगा. आणि तुम्हाला दोघांच्या स्वप्नांच्या शिक्षणासाठी शुभेच्छा. खूप खूप शुभेच्छा. हा, आता पीएचडी साठी आता अजून म्हणजे 2025-26 ची नेट दिलेली, त्यातून माझ्या पीएचडी साठी निवड झाली. पण अजून त्याचा अर्ज वगैरे भरणं, रजिस्ट्रेशन अजून चालू नाही. पुढे आता 1-2 महिन्यानंतर चालू राहणार आहे. चालू होईल त्यावेळेस मग मी तिथून पुढे माझी ते पीएचडीचं प्रोसेस सुरू होईल. इतिहास विषयामध्ये झालं माझं MA वगैरे, मग त्यातूनच इतिहास विषयाशी संलग्न एखादा किंवा आपला मानदेश एरियामध्ये, आम्ही ज्या एरियामध्ये राहतो त्या
एरियाशी संबंधित किंवा मुलांच्या प्राथमिक शिक्षणाविषयीच्या एखाद्या असा असा एखादा विषय निवडून मी त्यामध्ये पीएचडी करू इच्छिते. आणि सरांच्या बाबतीत सांगितलं तर सरांचं पण आता सध्या सरांचं आमच्या लॉ झालंय कम्प्लीट, सनद आले. तर सरांच्या बाबतीत पुढं ते काय बोलणार ते स्वतः सर सांगतील. एक मिनिट यावं. किती आहे? एक मिनिट. नमस्ते नमस्ते. नमस्कार सर. नमस्कार. हा पुढं पुढं काय सांगणार? हॅलो. बोला सर. मला अभिमान आहे, आमची पत्नी आहे ही एक महत्वाची गोष्ट. आणि यांच्या माझे LLB कम्प्लीट झालेलं आहे आता. हॅलो. बोला बोला हा, सर. बोला सर. मॅडम बोलले तुम्ही काय बनलं पाहिजे. तर मी LLB ला ऍडमिशन घेतलं, तर कम्प्लीट केलं आता मी LLB. सनद आले माझी. आता इथं समजा तालुक्यात होईल माझं चालू होतं. धन्यवाद सर. आणि ठीक आहे. येस, ते भांसे बाकी सरांनी विचारलं होतं की तुमचे पुढचं ड्रीम कसं आहे त्याच्याबद्दल पण बोल. आता सरांचा लॉ कम्प्लीट झालेला आहे. आता पुढे त्यांनी लॉशी संबंधीच्या गव्हर्नमेंट जॉब असतात त्याच्या एक्झाम देतात, म्हणजे पुढे जज होण्यासाठी वगैरे. मग त्याच्यासाठी ते प्रयत्न करतात, ते गव्हर्नमेंटच्या एक्झाम देतात. मग त्याच्यासाठी सुद्धा मी त्यांना सपोर्ट करते. पुढं त्यांना त्यातून त्यांनी सुद्धा प्रगती करावी, आणि त्यांचा सपोर्ट मला आहे म्हणून मी सुद्धा प्रगती करते. पुढं ठीक आहे मॅडम. आता खूप खूप छान. प्रयत्न तरी करणं आपल्या हातात आहे. पुढं काय होईल ते होईल. परत ते मॅडम पण पुन्हा आम्हाला विश्वास आहे दोघांना पण की जे काय होईल ते आमच्या नशिबात चांगलंच होईल. मॅडम एक विचारतो तुम्हाला. तुम्ही आता हा जे नेट एक्झाम पास झाला, तर तुम्हाला स्कॉलरशिप वगैरे मिळेल का? आणि शासनाकडून तुम्हाला सुट्ट्या वगैरे मिळेल का? तशी फेलोशिपची आहे तरतूद. जर आपण पीएचडी ला ऍडमिशन टाकलं सेवेत असताना, तर फेलोशिप भेटत असते. मग सेवेत असल्यानंतर काय, म्हणजे मी जेवढी माहिती काढली त्याच्यामध्ये तरी फेलोशिप भेटते, अशी काहीतरी आहे तरतूद त्याच्यामध्ये. फक्त ज्यावेळेस मी शासनाकडून. प्रोसेस चालू करेन त्यावेळेस मग कळेल मला. ठीक आहे मॅडम. धन्यवाद मॅडम. ओके, शुभेच्छा खूप थँक्यू खूप सर. तुम्हाला. हो हो, खूप खूप धन्यवाद. धन्यवाद भांसे सर. डॉक्टर सुनीता मॅडम. हॅलो, नमस्ते बोला ताई. हॅलो मॅडम. मॅडम. हा नमस्ते ताई, बोला. मी थोडं उशिरा जॉईन झाले, त्यामुळे सुरुवातीचं तुमचं ऐकायला नाही मिळालं. पण तुमचा जो एज्युकेशन साठीचा जो स्ट्रगल आहे तो खरं ऐकून खूप म्हणजे प्राऊड फील झालं तुमच्याबद्दल, की तुम्ही कुठल्या प्रत्येक गोष्टीमध्ये हार न मानता, खचून न जाता तुम्ही स्ट्रगल करत राहिलात आणि अगदी या पोझिशन पर्यंत पोहोचलात. पुढे पण तुम्ही असाच प्रयत्न करत राहा. पीएचडी पण तुमची छान होईल. तुमच्या बच्चूचं नाव काय आहे बाळाचं? माझ्या बाळाचं नाव सक्षम आहे. अच्छा, वाव, छान. सक्षम तुम्ही विकास तुपे. आणि तुम्ही अगदी एका फोनवरती आज मुलाखतीसाठी तयार झालात, त्याच्याबद्दल पण थँक्यू. आणि पुढच्या तुमच्या हा भावी आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. हो, धन्यवाद मॅडम. ओके, भेटू माझे आपण. काय सर, माझे काय नातेवाईक आणि शिक्षक पण लिंकला जॉईन आहेत, तर त्यांना पण बोलायची संधी भेटेल का? हो, सगळ्यांनाच. विद्या मॅडम, तुम्ही आताच मेसेज केला होता अनम्यूट करून बोला. त्यानंतर ढोबळे सर आहेत, काजी हा मीनाज काजी आहे. तर पण प्रत्येकाचं ऐकून घेऊया. विद्या मॅडम बोला. नमस्कार सर्वांना. नमस्ते. आवाज येतोय? नमस्कार मॅडम, बोला ना. हो, येतोय. येतोय. सर, मी विद्या पवार. संगीता मॅडमची एक मैत्रीणच म्हटलं तरी चालेल, मैत्रीणच आहे मी त्यांची.
आणि सर 7 वर्षापासून मॅडमच्या आणि माझी ओळख आहे. आणि आम्ही शिक्षक म्हणून दोघी पण एकाच वर्षी जॉईन झालो. आणि जॉईन झाल्यानंतर आमची सांगली झेडपीलाच ओळख झाली मॅडमची आणि माझी. आणि तिथंच मॅडम मला एक असं पॉझिटिव्ह एनर्जी असलेल्या व्यक्ती वाटल्या मॅडम. कारण मॅडम ही दिव्यांग आणि मी एक दिव्यांग व्यक्ती आहे सर. आणि मग आमची ओळख झाली आणि योगायोगानं आम्ही दोघींनाही आटपाडी तालुक्यातली शाळा मिळाली. आणि त्यानंतर मग आमच्या दोघींचा एकत्र प्रवास सुरू झाला. शाळेला जाताना आम्ही दोघी एकाच बसमधून जायचो. सकाळी सकाळी स्टँडवर मॅडम आल्या. मॅडमची शाळा त्यांच्या घरापासून जवळजवळ 30 ते 40 किलोमीटर अंतरावर आहे सर. आणि त्यांच्या आई वडिलांसाठी कुटुंबासाठी त्या दररोज अपडाऊन करत होत्या शाळेसाठी. त्यांना पायाचा त्रास होता. बसमध्ये चढणं, उतरणं, गर्दी ह्या सगळ्या गोष्टी त्यांनी मॅनेज करून दररोज त्या शाळेसाठी अपडाऊन करायच्या. आणि सकाळी 11ची शाळा होती, तरी पण त्यांना सकाळी 8:30 वाजता घरातून बाहेर पडायला लागायचं. आणि आई-वडील त्यांचे थोडेसे वयस्कर असल्यामुळं घरातील सगळी कामं करून त्यांचं जेवण मॅडम स्वतःचा डबा घेऊन मॅडम शाळेला यायच्या. आणि त्यात मॅडमनी मगाशी सांगितल्याप्रमाणे त्यांच्याकडे मुख्याध्यापक पदाचं चार्ज. त्यात परत चार्ज असून सुद्धा त्यांच्याकडे 2 वर्ग होते शिकवण्यासाठी. मुख्याध्यापक पदाची ती एक जबाबदारी मॅडमनी छान पार पाडलीच. परंतु मुलांसाठी सुद्धा मॅडम एक आदर्श शिक्षिका. त्यांच्या विकासामध्ये त्यांनी कुठेही कमी पडली नाही. विद्यार्थी विकास हाच मॅडमचा ध्यास होता. प्रत्येक गोष्टीमध्ये मॅडम मुलांना सहभागी करून घ्यायच्या. त्यांना त्या गोष्टीमध्ये इन्व्हॉल्व करून घ्यायच्या मॅडम. म्हणजे चार्ज असून सुद्धा शाळेमधील मुलांकडे त्यांनी अजिबात कधी दुर्लक्ष केलं नाही मॅडमनी. आणि हे झालं त्यांच्या शाळेविषयी. जेव्हा ते मॅडम आम्ही स्टँडवर भेटायचो. सकाळी गुड मॉर्निंग सुरुवात व्हायची. आणि मॅडमला बोलले की इतकं छान वाटायचं की आमचा दिवसच एकदम असं छान जायचा. मॅडमच्या विद्या हे असं झालं, तसं झालं, आपण असं तसं झालं. मॅडम काही नाही, आपल्याला देवाने दैवी शक्ती दिली ना, आपण काहीतरी वेगळं करू शकतो. त्या बाबतीत आमच्या दोघींची रोज थोडी कमी चर्चा व्हायची. आणि मॅडमला बोलले की खरंच खूप छान वाटायचं आणि नवीन काम करण्याला एक उत्साह यायचा आम्हाला. शाळेतल्या विद्यार्थ्यांबद्दल आम्ही नवीन काय करता येईल ह्याबद्दल आम्ही दोघी चर्चा करायचो. आणि मग हे झालं मॅडमचं व्यावसायिक जीवन. त्यांचं कौटुंबिक जीवन सुद्धा मी जवळून पाहिलंय मॅडमचं. आता मॅडमनी सांगितलं की त्यांची 6-7 भावंड होती. तर सर मला सांगायला अभिमान वाटेल की मॅडम लहान असून सुद्धा त्यांनी एक त्यांच्या बहिणीचं लग्न करून त्यांची डिलिव्हरी सुद्धा मॅडमनी स्वतःच्या कष्टावर केलेली आहे. आणि त्यांचा मोठा भाऊ आहे. त्या मोठ्या भावाला सुद्धा त्यांनी व्यवसाय टाकून त्यांची सुद्धा आयुष्यामध्ये सेटलमेंट मॅडमनी स्वतः करून दिलेली आहे. आणि सुरुवातीलाच मॅडमनी आई-वडिलांबद्दल सांगितलं. तर आई-वडिलांबद्दल सर श्रावणबाळ श्रावणबाळ जो आहे, त्याच्यापेक्षा मॅडम कुठेच कमी नसतील असं मला वाटतंय. इतकं मॅडमनी त्यांच्या आई-वडिलांसाठी कष्ट घेतलेलं आहे. त्यांची 7 भावंडांची त्यांनी कधीही अपेक्षा केली नाही, की त्यांची आई-वडिलांना त्यांनी सांभाळावं किंवा त्यांच्यासाठी काही करावं. स्वतः मॅडमनी आई-वडिलांची जबाबदारी घेतली आणि शेवटपर्यंत ती लीलया पार पाडली. म्हणजे एखादा मुलगा सुद्धा करू शकणार नाही. एवढं मॅडमनी त्यांच्या आई-वडिलांसाठी केले सर खरंच. आणि बाकी मित्र-मैत्रिणी बाकी परिवार मित्र म्हणजे त्यांचं फ्रेंड सर्कल, त्यांची एनर्जी, त्यांचा स्वभाव सगळ्यांना मिळून मिसळून ठेवणं, प्रत्येकाला असं पॉझिटिव्हली बोलणं, त्यांचा संघर्ष आम्ही जवळून पाहतोय. पण त्यांच्या कमीवर त्यांनी कधीच असं हे केलं नाही, किंवा माझं असं, माझं तसं त्यांनी कधीच सांगितलं नाही. प्रत्येक गोष्टी म्हणजे त्यांचं पाऊल पुढंच असायचं. आणि सर एक गोष्ट मला आज सांगावीशी वाटते, की मॅडम सुरुवातीला म्हणल्या, की शाळेमध्ये आम्हाला खेळता येत नव्हतं, मला पळता येत नव्हतं. आम्ही सर ट्रेनिंगला होतो एक दिवशी एका ट्रेनिंग होती शिक्षकांची. आणि तिथे एक आम्हाला ग्राउंडवर बोलावून ते खेळ घेणार होते एक. आणि मग ते ट्रेनर होते ते काय म्हणले, पळापळीचा खेळ घ्यायचा आहे, पळापळीचा खेळ घ्यायचा आहे. मग त्यांचा उद्देश काय होता, की तुम्ही दोघी साईडला व्हा, असं त्यांना सांगायचं होतं. मग मी मॅडमनी माझ्याकडे बघितलं, मी खुणवलं. मॅडम म्हटलं थांबा. मग तरी नंतर ते सर आवर्जून म्हणले, पवार मॅडम, वाघमारे मॅडम तुम्ही साईडला बसा. मी म्हटलं नाही मॅडम, आपण बाजूला अजिबात जायचं नाही. आणि कसं होतं, खेळ काही एवढा जास्त पळण्याचा नव्हता. आणि आमच्यासोबत जे शिक्षक होते ते सिनियर होते. ती किती असे पळणार होते आमच्यापेक्षा जास्त, हे मला माहित होतं. आणि तो खेळ पण अगोदर आम्ही खेळलेलो होतो. शाळेतल्या मुलांसोबत मी तर खेळतच होते. तर मॅडमला म्हटलं, "नाही, आपण दोघींनी अजिबात खाली बसायचं नाही. हा खेळ आपण खेळायचाच." आणि त्या दिवशी माझ्यासोबत मॅडम सुद्धा तो खेळ खेळल्या. बरोबर आहे की नाही मॅडम? हो. आणि त्या दिवशी सगळ्यांनी वाटलं, की वाह! मॅडम दोघी पण हा खेळ खेळल्या. मॅडम सुद्धा पहिल्यांदा मॅडम त्याशी खेळण्याचा आनंद त्या दिवशी मिळाला असणार आहे. हो. आणि याचबरोबर मॅडम खरंच. आणि अजून एक सांगावं वाटतं, की मॅडमला देवाने दिलेली आणखी एक अमूल्य देणगी म्हणजे सर, मॅडमचा आवाज खूप सुंदर आहे. मॅडम मी तर मगाशी सांगितलं नाही, पण त्यांचा खूप सुंदर आवाज आहे मॅडमचा. त्यांना आपण 4 ओळी म्हणायला सांगूया शेवटी. आपल्या सर्वांना त्यांचा आवाज ऐकायला नक्कीच मिळणार आहे. मॅडम एक खरंच
एक आदर्श मुलगी, आदर्श आई, पत्नी, बहीण, आदर्श शिक्षिका, एक खरंच आदर्श व्यक्तिमत्व म्हणजे संगीता मॅडम आहेत. मॅडम बद्दल मला एकच म्हणावं वाटते सर, मंजिल से कुछ नहीं होता, मंजिल उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है, पंख से कुछ नहीं होता, बुलंद हौसलों से उड़ान होती है. जे धडधाकट असणारी लोक सुद्धा करू शकत नाहीत, एवढा संघर्ष मॅडमने केला आणि त्यांना त्यांच्या आयुष्यामध्ये यश मिळालेलं आहे सर. एवढंच मॅडम बद्दल मी बोलू इच्छिते. धन्यवाद मॅडम. धन्यवाद सर. निश्चितच आम्हाला आधी सुरुवातीला म्हटलं ना की प्रत्येक वेळेस इथं जे पण महानुभाव येतात आम्हाला नवीन गोष्टी ऐकायला मिळतात, शिकायला मिळतात आणि ऑनलाईनच्या माध्यमातून इतरांपर्यंत पोहोचवण्याची संधी मिळते. तर निश्चितच जे कोणी आता फेसबुक लाईव्ह ऐकत असतील, नंतर यूट्यूबला बघतील, ते नक्कीच मॅडमकडून प्रेरणा घेतील. खूप खूप शुभेच्छा परत एकदा. ढोबळे सर आणि मीनाजी, तुम्हाला काही बोलायचं असेल तर बोलू शकता. बोला ढोबळे सर, अनम्यूट कर. नमस्कार. सगळ्यांना नमस्कार. नमस्ते सर. हा. सर्व टीमला संकल्प फाउंडेशन सामनेर यांच्याकडून संवाद सारथी हे या ठिकाणी दिव्यांग व्यक्तीच्या मुलाखतीचा हा जो कार्यक्रम या ठिकाणी घेण्याचा हा जो उपक्रम आहे, सर्वप्रथम यासाठी सर्व टीमचं मी खूप खूप अभिनंदन करेन. आणि आजच्या या मालिकेमध्ये आमची विद्यार्थिनी संगीता वाघमारे हिची, माझा आवाज येतोय सर्वांना? हो. हो येतोय सर, बोला. हा. तर हा जो काही उपक्रम आपण हाती घेतला तर मला खूप मनापासून खूप छान वाटलं. कारण या ठिकाणी संगीता आमच्या प्रशालेमध्ये 5वी पासून 12वी पर्यंत शिकली आणि ती शिक्षण घेत असताना खरं तर जरी ती दिव्यांग असली तरी ती मनानं एवढी स्ट्रॉंग आणि एवढी सुदृढ होती की इतर विद्यार्थ्यांना लाजवेल अशा पद्धतीचं कार्य तिनं नेहमीच केलं. ती अभ्यासात तर खूप हुशार होती आणि आताच त्यांच्या सहकार्याने बी सांगितलं आणि लहानपणापासून गायनाची खूप छान आवड आहे संगीताला. आणि खेळापेक्षा वक्तृत्व स्पर्धा अशा ज्या काही इतर स्पर्धा असायच्या की ह्यामधून ती नेहमीच अग्रेसर असायची. ड्रॉइंग असेल, वक्तृत्व स्पर्धा, गायन आणि जिद्द आणि चिकाटी ही नेहमीच तिच्यामध्ये पाहायला मिळायची. आणि बरेचसे असे काही तिचे 1-2-3 आठवणी आहेत ते मला असे सांगावेसे वाटतात. मला वाटतं संगीताने 5वीला प्रवेश घेतला आणि 5वी-6वी मध्ये कसं थोडंसं लहान मुलांच्या मध्ये निरागसता असायची आणि पुढे मग 7वी-8वीला मुलांच्या मध्ये समज यायला लागते आणि समज आल्यानंतर मग थोडंसं संगीताविषयी इतर मुलांना असं वाटायचं, मुलींना, तिच्या मैत्रिणींना, की बाबा ही दिव्यांग आहे, पायाने तिला असं चालता येत नाही आपल्यासारखं येते. आणि 8वीला एकदा असताना असंच वर्गामध्ये असं झालं की संगीताला 1-2-3 मुलींनी थोडंसं तिच्या पायावरून, अपंगत्वावरून थोडंसं चिडवलं. मग तिचा थोडा चेहरा असा नाराज झाला, ती नाराज होती. आणि सुट्टीमध्ये मग मी बघितलं की विचारलं, संगीता काय झालं बाळा म्हणलं, तर तिनं सांगितलं की मला 1-2-3 मुलींनी सर असं असं म्हटलं. मग त्यावेळी तिला मी थोडं बाजूला घेतलं आणि तिला म्हटलं की बाळा म्हणलं आपण या ठिकाणी जरी पायाने आपण दिव्यांग असलो तरी आपण मनाने दिव्यांग नाही आहे. तुझी जी काही धमक आहे ती तू अभ्यासाच्या माध्यमातून इतर विद्यार्थ्यांना दाखवून दे. आणि मग तिनं अभ्यास एवढा छान केला आणि वार्षिक परीक्षेमध्ये मला वाटतं तिला छान मार्क पडले. आणि त्यावेळी मात्र सगळ्या तिच्या सोबत ज्या काही वेगळ्या पद्धतीने वागणाऱ्या ज्या मुली होत्या की त्यांना थोडासा ते एक थोडासा शॉक बसला त्यांना. आणि तिथून तिच्याकडे बघण्याचा एक हेतू जो होता तो बदलला. आणि संगीताच्या घरचे जे तिचे वडील आई होते ते नेहमी तिथं, म्हणजे मी गावातच म्हणजे माझा जन्मही त्याच गावात झाला, नाझऱ्यामध्ये. नोकरीला इथे लागलो, त्यामुळे इथं थोडंसं विद्यार्थ्यांशी पालकांशी एक वेगळं बॉन्डिंग असायचं की जाता येता नेहमी मुलांची चौकशी करणं, त्यांच्यापर्यंत ह्या सगळ्या गोष्टी पोहोचवणं. तर मग हे आई वडील नेहमी भेटायचे, आमच्या संगीताकडे लक्ष द्या असं सांगायचे. आणि एकदा मला वाटतं आम्ही सहलही काढली होती. त्यावेळी नाना म्हणाले की संगीताला कशाला नेताय, तिला थोडंसं चढताना उतरताना त्रास होईल. तर मी म्हटलं तुम्ही काही काळजी करू नका, काही आम्ही बाबा तिच्याकडे पूर्ण लक्ष देऊ, काळजी घेऊ, तिची काही अडचण येणार नाही. आणि सहलीला गेल्यावरही आमच्या मॅडम होत्या, मुल्ला मॅडम वगैरे होत्या, परिचारक सर होते, आमचे मुख्याध्यापक, हे सगळ्यांनी आम्ही म्हणजे अगदी तिच्या बरोबर, म्हणजे समजा चढण्याचा वगैरे जरी प्रसंग असला तर आम्ही नेहमी सोबत असायचो. म्हणजे
तिला असं कधी जाणवू नाही दिलं की बाबा आपण ह्या गोष्टीमध्ये आहोत आणि आपल्याला हे सगळं होतंय. अशा काही गोष्टी आहेत. आणि तिनं अभ्यासिकेचा एक मुद्दा सुरुवातीचा सांगितला की आमच्याकडे सरळ सायंकाळी अभ्यासिका असायची 6 ते 10. आणि मग ही अभ्यासिका संपल्यानंतर काय व्हायचं की सगळी मुलं सोडायसाठी शिक्षक आणि आमचे तिथले शिपाई कर्मचारी असायचे. तर मग असं होतं की शाळा आमची एका टोकाला आणि संगीताचं घर थोडंसं लांब असायचं. लांब होतं आणि मग हे सोडताना काय व्हायचं की सगळ्या मुलांना सोडत सोडत यायला वेळ व्हायचा. जवळजवळ 10ला सुटलेली अभ्यासिका असली तर हे सगळी मुलं सोडत यायला 10:30 11 वाजायच्या. तर त्यावेळी आमच्या एक महिला कर्मचारी विमल भंडारे म्हणून होत्या. तर त्या अगदी सोबत असायच्या. म्हणजे शाळेमध्ये असताना आम्ही बऱ्याच गोष्टी म्हणजे हे केलं की संगीताच्या मनावर कधी ह्या गोष्टीचा परिणाम होणार नाही ह्याची आम्ही खूप काळजी घेतली. आणि त्याचं कारण म्हणजे की संगीता एवढी शार्प होती आणि एवढी हुशार होती की तिनं म्हणजे हे तिचं जे पायाचं जे दिव्यांगत्व होतं तर ते कधी तिनं असं तिच्या अभ्यासामध्ये कधी दाखवू नाही दिलं. आणि पुढचा तर सगळा जीवन प्रवास तिनं सांगितलाच. आणि मला आता तिच्यावर एवढा प्राउड फील होतोय की ती शिक्षकी पेशात आली. मी तिला नेहमी म्हणायचो की शिक्षकी पेशा असणं हे खरं तर खूप भाग्याची गोष्ट आहे. कारण आपण इतर पेशातील बऱ्याचशा व्यक्ती पाहतो आपण ते आपापल्या कामामध्ये बिझी असतात किंवा बऱ्याच वेळा त्यांना वेळ मिळत नाही. आणि मग आपण फक्त म्हणतो की बाबा बालपण देगा देवा मुंगी साखरेचा रवा. पण आज मुलांच्या मध्ये शिकवताना खरं तर आम्ही लहान होऊन जातो. आज ही जर आपण विचार केला ह्या सगळ्या गोष्टीचा तर मुलांच्या मध्ये आपण रमतो किंवा अगदी त्यांना शिकवत शिकवत आपण त्यांच्याबरोबर कधी लहान होतो तेच कळत नाही. म्हणजे खरा आनंद हा त्याच्यामध्ये मिळतो. आणि म्हणून मलाही असं वाटतं की बाबा ह्या पेशामध्ये येणं किंवा शिक्षक पेशा असणं कारण तिथे एक संस्कारक्षम पिढी घडवतो देशाची आणि ते काम आपल्या हाती आहे तर त्याचा एक अभिमान वाटतो. आणि तिचा एक व्हिडिओ मी पाहिला होता त्यावेळी मी स्पेशली अभिनंदन केलं की संगीताचा वाढदिवस होता आणि तिने स्टेटस ठेवला. तर त्या चिमुकल्याने एवढी छान सजावट केली होती आणि आमच्या मॅडम येणार आहेत म्हणून अशी तिचे म्हणजे अशी फुलांची वगैरे अशी पायघड्या घातल्या होत्या. आणि ज्यावेळी दार उघडून संगीताने आत प्रवेश केला त्यावेळी त्या चिमुकल्यांनी डोक्यावरती वगैरे अशी छान फुलं वगैरे टाकली. माझ्या डोळ्यामध्ये अश्रू आले कारण एका शिक्षकावर एवढी मुलं प्रेम करतात. हे खरं तर म्हणजे आपली ती कार्याची पोच पावते. आणि त्यामुळे मला असं नेहमी वाटतं की आजही मला म्हणजे संगीताविषयी खूप आदर आहे. कारण मला 2 मुलंच आहेत, मुलगी नाही. त्यामुळे मी नेहमी मुलींच्या बाबतीत थोडासा असा भावनिक आहे. आणि संगीतही त्यामध्येच एक आहे की म्हणून सुरुवातीपासून म्हणजे तिच्याकडं वेगळ्या अगदी खास असं लक्ष दिलं आणि आजही जरी ती शाळेमध्ये नसली म्हणजे तरी पण पाठीमागाचे काय असे विद्यार्थी आहेत. बऱ्याच वेळा तिच्यासारखे असे काही दिव्यांग विद्यार्थी वगैरे प्रवेश अजूनही येतात. तर ह्या विद्यार्थ्यांना मी नेहमी संगीताचं उदाहरण देतो, की बाबा तुम्ही फक्त शारीरिक विकलांगता असेल, दिव्यांगत्व तुमच्याकडे असेल, पण तुम्ही मनानं विकलांग नाही आहात किंवा दिव्यांग नाही. तर या गोष्टीचा तुम्ही विचार न करता थोडंसं संगीताचा आणि खरं तर आज अशा मुलांसाठी संगीत आमच्याकडे एक आयडॉल आहे. आणि बरीचशी मुलं तिच्याकडे बघून आज चांगल्या पद्धतीने शाळेमध्ये शिकतात. संगीतालाही या गोष्टींची मी बऱ्याच मधून-अधून आमची चर्चा होते किंवा काय तिनं कुठली परीक्षा वगैरे दिली किंवा काय दिलं तर ती फोन करून सांगते, "सर मी ही परीक्षा दिलेली आहे आणि असं-असं बाबा माझा रिझल्ट येणार आहे" किंवा छान रिझल्ट आल्यावरही फोन करून सांगणं. तर आज ह्या गोष्टी सगळ्या घडतायत आणि खरं तर आज सगळ्याच दृष्टीनं संगीता वेल सेटल झालेली आहे. अ, विशेषतः तिचे जे मिस्टर आहेत त्यांचं मला खूप अभिनंदन करायचं आहे, की त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीचा सपोर्ट संगीताला केलेला आहे. कारण आपण पाहतो, की खरं ही जे काही मानसिकता होणं सुद्धा खूप आज समाजामध्ये गरजेची गोष्ट आहे. कारण ती ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत, ह्या सगळ्या गोष्टींना पाठबळ दिलं आणि तिनं तर स्वतःच्या प्रवासामध्ये सांगितलंच, की आज बाळाचं संगोपन असेल, इतर काही गोष्टी आहेत, ह्या सगळ्या केल्या. आणि आज समाजामध्ये त्यांच्यासाठी एक मान आहे, सन्मान आहे आणि तर हाच जो सन्मान, मान कायम राहावा. संगीताच्या जीवनामध्ये याही पुढं यशस्वी जीवन तिचं असावं आणि तिलाही पुढच्याही काही जे काही पदं आहेत, वरिष्ठ पदं ती मिळावी, अशा शुभेच्छा देतो आणि पुन्हा संकल्प फाउंडेशन यांचं टीमचं खूप खूप अभिनंदन करतो आणि थांबतो. धन्यवाद. धन्यवाद सर. खरोखर एका शिक्षकाने आपल्या विद्यार्थिनीचं कौतुक करणं हे नक्कीच एक पोचपावती असते कार्याची. आणि इतकं प्रेम म्हणजे अगदी भरभरून आणि अजूनही संवाद विद्यार्थ्यांशी. तर खरोखर धन्यवाद सर तुम्हाला की अशा विद्यार्थी घडवले. खूप खूप अभिमान आहे त्यांचा. थँक्यू.
धन्यवाद. मीनाज काजी, आपल्याला काही बोलायचंय, अनम्यूट करून गेलं. मीनाजी, मीनाज काजी. हा, हा, बोला मीना ना. आवाज येतोय? हो, हा, येतोय ओके. येतोय. माझी खरं तर संगीताताईशी भेट मी जेव्हा बाहेर पडले शिक्षणाला 11वी-12वीला तेव्हा झाली. मला शाळेत कोणी मैत्रिणी लवकर व्हायच्या नाहीत. माझा स्वभाव थोडासा गर्विष्ठ होता. त्यामुळं तर मला संगीताताई नेहमी प्रोत्साहित करायच्या की मैत्रिणी कशा बनवायच्या, मला छोटे छोटे ट्रिक्स द्यायच्या. आज बोलणं झालं, उद्या अजून थोडंसं बोलायचं, अशा मैत्रिणी बनवायच्या. असं तसं असं बोलणं व्हायचं. परत डीएडला ऍडमिशन घेतलं. त्यांच्या गायडन्सनुसारच मी अभ्यास करायचे आणि परत स्पर्धा परीक्षा, मी शिक्षिका आहे कराडमध्ये, मी पण टीटी थ्रू लागले. तर त्यांच्याबरोबर मी पण थोडासा अभ्यास केला. तर त्या अभ्यासात इतक्या मग्न असायच्या आणि व्यंगत्वाची तर गोष्टच नव्हती. म्हणजे कधी असं वाटलंच नाही की त्यांच्या कॉन्फिडन्स कडे बघून, आम्ही फार जवळून बघितलं त्यांना, कधी म्हणजे चुकूनही असं वाटलं नाही की यांच्याकडे काही म्हणजे दिव्यांगत्व आहे किंवा काही कमजोरी आहे, असं कधीच त्यांनी भासून दिलं नाही. त्यांचा तो खूप कॉन्फिडन्स होता आणि घरच्यांनी त्यांच्यावर खूप विश्वास दाखवला आणि त्यांनी ते अभ्यासातून सिद्ध पण करून दाखवलं. त्या नेहमीच माझ्यासाठी आदर्श होत्या आणि आताही आहेत. त्या मला छोटी बहीण मानतात. मला त्यांचा खूप अभिमान आहे आणि त्यांना पुढच्या प्रवासासाठी खूप खूप शुभेच्छा. थँक्यू सर. थँक्यू मीनाज. धन्यवाद मीनाजी. खरोखर संगीता मॅडम, तुमचा जीवन प्रवास आणि जसं तुम्ही तुमच्या वक्तव्यात सांगितलं की अगदी कॉलेजला बॅक बेंचर असून पण फोकस हा अभ्यासावर होता. आणि जसं तुमच्या आदरणीय गुरुजनांनी सांगितलं की प्रत्येक वेळेस तुमचे एफर्ट्स, म्हणजे तुम्ही तुमच्या बोलण्यात पण सांगितलं की तुमचे प्रयत्न आणि शिक्षकांचा सपोर्ट यामुळे इथपर्यंत पोहोचल्या. खरोखर हे एक आदर्श असं तुमचं व्यक्तिमत्व आहे. आमच्या संपूर्ण टीम कडून, संकल्प फाउंडेशन आणि संवाद सारथी परिवाराकडून तुमचे ऋण व्यक्त करतो. आपण पुढेही संवादात राहूया. जाता जाता एक छोटासा संदेश सर्वांसाठी. आणि आम्ही प्रत्येक वेळेस या सत्संगाची सांगता एका प्रार्थनेने करतो. आज तर तुमच्याकडून प्रार्थना ऐकायची आहे जाता जाता. त्यापूर्वी एक छोटासा संदेश सर्वांना. पुनश्च एकदा तुम्हाला शुभेच्छा आमच्या टीमकडे. धन्यवाद सर. जाता जाता मी एवढाच संदेश देईन माझ्या दिव्यांग बांधवांना की आपल्या शरीरातील कमतरतेपेक्षा मनातील जिद्द खूप मोठी असते. कारण आपल्यामध्ये मी पहिल्या आधी पण सांगितले की काही आपल्यात कमतरता आहे हे ह्याच्याकडे दुर्लक्ष करून ज्या आपल्याकडे चांगल्या गोष्टी आहेत ह्याच्यावरती जास्त फोकस केला तर आपल्याला आपल्या यशाचे मार्ग मोकळे होतील. की आता माझ्या बाबतीत म्हणलं मी असे हे जुने एक गाणं आहे बघा, दुनिया में कितना गम है मेरा गम कितना कम है. तर त्या वाक्यानुसार की लोकांमध्ये आपल्यापेक्षा पण जास्त दिव्यांगत्व असणारी व्यक्ती आत्मविश्वासाच्या जोरावर कितीही चांगल्या हुद्द्यावर जाऊ शकते आणि खूप चांगलं काम, नॉर्मल व्यक्तीसारखं काम त्याच्यापेक्षाही कितीतरी पटीने चांगलं काम ते करून दाखवू शकतात. मग आपल्यामध्ये थोडंफार जरी काहीतरी असेल व्यंग, पण त्याचा एवढा मोठा इश्यू न करता आपल्याला आता मी तुम्हाला हे सांगितलं की एक्स्ट्रा टायमिंगचं, तर आपल्याला शासनानं त्याच्यासाठीच थोडीफार सवलत दिलेली असते. त्याची मदत घेऊन आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये इतरांपेक्षाही पुढे जाता येते किंवा इतरांच्या लेवलचं काम करता येते. फक्त आपल्यामध्ये काही कमतरता आहे जी जाणीवच होऊ द्यायची नाही. त्यापेक्षा ज्या चांगल्या गोष्टी आहेत ना त्याच्यावर जास्त फोकस करायचा आणि सकारात्मक दृष्टीने सगळ्या गोष्टींकडे बघायचं. असं केलं ना तर मग आयुष्य खूप सुखकर होतंय आणि सगळे आयुष्यातले प्रॉब्लेम
आपल्याला संधी म्हणून दिसू शकतात. अडथळे हे संधी आहेत अशा दृष्टीने त्याच्याकडे बघितलं ना तर मग सगळ्या गोष्टी सोप्या होतील. एवढा एक संदेश मी देऊ शकते. धन्यवाद मॅडम. एक छोटस गाणं किंवा प्रार्थना या आता मी सत्संगाचा समारोप करण्यास या. आम्ही शाळेमध्ये मुलांसोबत प्रार्थना म्हणते त्यातलं एक कडवं मी गाऊन दाखवेन. हरवले आभाळ ज्यांचे होतयांचा सोबती, सापडे ना वाट जाना होतयांचा सारथी. हरवले आभाळ ज्यांचे होतयांचा सोबती, सापडे ना वाट जाना होतयांचा सारथी. साधना करती तुझी जे, साधना करती तुझी जे, नित्य तव सहवास दे. जे सत्य सुंदर सर्वथा आजन्म त्याचा ध्यास दे. तू बुद्धी दे, तू तेज दे, नवचेतना विश्वास दे. तू बुद्धी दे, तू तेज दे, नवचेतना विश्वास दे. धन्यवाद. धन्यवाद. खूपच सुंदर तुमचा आवाज आणि पुनश्च एकदा तुम्हाला शुभेच्छा देतो. आणि निश्चितच तुम्ही जो वेळ धन्यवाद सर. दिला आणि आपण पुढेही संवादात राहूया. आमचा उद्देशच आहे की फक्त स्पीकरने यावं आणि बोलून जावं. आमचा उद्देश हा संवादाचा आहे. म्हणून आम्ही आपल्यासारख्या मानवांना इथं आमंत्रित करतो आणि जीवन प्रवास जाणून घेण्याचा प्रयत्न करतो. खूप खूप धन्यवाद. भेटूया आपण पुढच्या एपिसोडला परत. हो हो, खूप खूप धन्यवाद सर. थँक्यू थँक्यू सो मच.